न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आडगाव परिसरातील राऊत वस्ती तसेच वसंतदादा नगर या ठिकाणी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचं अखेर भूमिपूजन काल आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते संपन्न झाले। येथील नागरिकांची अनेक दिवसांपासून असलेली ही मागणी काल आमदार राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून या कामाला मंजुरी देण्यात येऊन पूर्ण झाली आहे। तसेच या कामाचं भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढून तसेच कुदळ मारून करण्यात आले। या कार्यक्रमासाठी भाईपुंजा मावदे, नितीन मावदे, रामभाऊ संतान, कैलाश शिंदे, कृष्णा अण्णा राऊत, जालिंदर भाऊ शिंदे, निलेश म्हस्के, विशाल जाधव, देवराम राऊत, मंगेश भडांगे, दत्तात्रय राऊत आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी आलेल्या मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी या कामाचे भूमिपूजन झाल्याबद्दल आमदार राहुल ढिकले यांचे आभार व्यक्त केले। आडगाव परिसरातील राऊत वस्ती आणि वसंतदादा नगर ह्या भागातील जुना मसरूळ रोड हा काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आज माननीय आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या निधीतून मंजूर झालेला असून त्याचं भूमिपूजन माननीय आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी केलं। तर त्यांच्या विकासाने आपल्या आडगाव भागात त्यांनी विकासाचा जो धडाका लावलेला आहे त्याबद्दल आम्ही आडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। यांनी आज काळाच्या गरजेनुसार जो रस्ता केला तो सर्वात महत्त्वाचा होता। बरेच दिवसापासून हा दुर्लक्षित रस्ता होता। वसंतदादा नगर किती अंतर राऊतमाळा एवढं जर अंतर रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याचं ठरवलं त्याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीने व सर्व येथील नागरिकांच्या वतीने राहुल भाऊंना मी शुभेच्छा देतो। तसेच कर्तव्यदक्ष आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी देखील या आगामी काळात अनेक विकास कामं या प्रभागात होणार असल्याचं सांगितले। तो रस्ता आज 70 लाख निधी त्यासाठी मंजूर झाले आणि आज त्याचं भूमिपूजन झालंय। येत्या महिन्याभरात हा रस्ता पूर्ण होईल व पावसाळ्याच्या आज सर्व शेतकऱ्यांची आणि इथल्या नागरिकांची एक चांगली सोय होईल। त्यामुळे इथले आमचे नगरसेवक नितीनजी शीतलताई माळोदे असतील, उद्धवबाबा निमसे असतील, खताडे असतील, आमचे बंधू जालिंदर भाऊ शिंदे, कृष्णा राऊत हे सर्व यांच्या प्रयत्नातून आज इथे पार पडतंय। त्याच्यामुळे आडगावला एक नवीन ओळख आणि विकास इथं होतोय। त्याच्यामुळे नागरिकांची एक जी मागणी होती ती पूर्ण केल्याचं आज समाधान आहे। न्यूज इंडिया मराठीसाठी गणेश देवाडेसह अश्विनी पुरी, नाशिक।